आईच्या जुन्या पेटीतलं गुपित. कधीकधी घरातल्या जुन्या वस्तूंमध्ये अशी काही रहस्य लपलेली असतात जी आपलं संपूर्ण आयुष्य उथलून टाकतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे एका अशा मुलाची गोष्ट ज्याला त्याच्या आईच्या जुन्या पेटीत सापडलं असं काही की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आणि या गोष्टीचा शेवट तुमच्या डोळ्यात नकळत पाणी आणेल. नाशिक जवळच्या एका छोट्याशा गावात रोहन नावाचा एक मुलगा राहत होता. अतिशय साधा, शांत आणि मनाने खूप चांगला. त्याचे वडील तो अगदी लहान असतानाच गेले होते. घरात फक्त दोनच जीव, रोहन आणि त्याची आई सुमन. सुमन लोकांच्या घरची भांडी घासायची, कपडे धुवायची, झाडू पोछा करायची आणि त्या पैशात रोहनला शिकवायची. स्वतः उपाशी राहिली तरी चालायचं, पण मुलगा उपाशी राहू नये हीच तिची धडपड. रोहन नेहमी मनात म्हणायचा, आपण गरीब आहोत, पण माझ्याकडे आई आहे, म्हणजे माझ्याकडे सगळं आहे. पण या घरात एक गोष्ट अशी होती जी रोहनला नेहमी खटकायची. सुमनकडे एक जुनी लोखंडी पेटी होती, गंजलेली, जुनाट, पण ती तिला जीवापाड जपायची. त्या पेटीला ती कुणालाच हात लावू देत नव्हती. रोहन अनेकदा विचारायचा, आई, यात काय आहे ग? आई फक्त हलकसं हसायची आणि एकच वाक्य म्हणायची, वेळ आली की कळेल. हे वाक्य रोहनच्या मनात कायम रेखाळत राहिलं. वेळ आली की कळेल. काळ पुढे सरकत गेला. रोहन मोठा झाला, शहरात नोकरीला लागला. घराची परिस्थिती थोडी सुधारायला लागली. आता त्याला वाटत होतं, बस, आता आईला आराम देईन, तिला काम करू देणार नाही. पण नशिबाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. एक दिवस अचानक त्याच्या मोबाईलवर फोन आला. रोहन, लवकर ये, तुझ्या आईला हृदयविकाराचा झटका आलाय. त्या एका वाक्याने रोहनच्या हातापायातील शक्तीच गेली. तो कसाबसा गावाकडे धावत निघाला, पण तो पोहोचेपर्यंत खूप उशीर झाला होता. सुमन त्याला सोडून कायमची निघून गेली होती. त्या दिवशी घरात सगळं तसंच होतं. भिंती तशाच, भांडी तशीच, आईचा चष्मा, आईची साडी, सगळं तसंच. फक्त आई नव्हती. रोहन घराच्या प्रत्येक कोपऱ्यात रडत फिरत होता आणि अचानक त्याची नजर गेली त्या जुन्या लोखंडी पेटीकडे. आज पहिल्यांदाच आई नव्हती आणि पेटी उघडायची वेळ आली होती. कापऱ्या हाताने रोहन पेटीजवळ बसला. हळूच कुलूप उघडलं. कर्कश आवाज करत पेटी उघडली. त्यात काही जुन्या साड्या होत्या, काही फोटो होते आणि अगदी खाली एक जुना पिवळसर लिफाफा. त्या लिफाफावर लिहिलं होतं, माझ्या रोहनसाठी. रोहनचे हात थरथर कापू लागले. त्याने लिफाफा उघडला. प्रिय रोहन, जर तू हे पत्र वाचत असशील तर मी या जगात नसेन. माझ्याकडे तुला सांगण्यासारखं एक मोठं गुपित आहे. रोहन, मी तुझी खरी आई नाही. रोहनच्या हातातून पत्र खाली पडलं. त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. श्वास अडकला. काय? हे काय आहे? तो घामाघूम झाला. थरथरत पुन्हा पत्र उचललं. पत्रात पुढे लिहिलं होतं, 20 वर्षापूर्वी गावाच्या मंदिराजवळ मला तू रडताना सापडला होतास. तुझ्याजवळ कुणी नव्हतं. मी तुला पोलिसाकडे द्यायचं ठरवलं होतं, पण तुझ्या छोट्या हाताने माझी साडी पकडली आणि त्या क्षणी मी ठरवलं, देवाने तुला मला दिलं आहे. त्या दिवसापासून तूच माझं जग झालंय. हे वाचताच रोहन हमसून हमसून रडू लागला. त्याच्या डोळ्यासमोर एक एक प्रसंग तरळू लागला. आईचं उपाशी राहणं, त्याच्यासाठी स्वतःची साडी विकणं, रात्री ताप आला की जागून बसणं, फीसाठी लोकांसमोर हात जोडणं, रक्ताचं नातं नसतानाही त्या स्त्रीने त्याच्यासाठी पूर्ण आयुष्य जाळलं होतं. पत्राच्या शेवटी लिहिलं होतं, मला माहिती नाही तू मला माफ करशील की नाही, पण एक सांगते, आई होण्यासाठी जन्म द्यावा लागत नाही, फक्त मनाने जन्मभर कोणासाठी जगावं लागतं. तुझी आई सुमन. रोहनने पत्र छातीशी धरलं.
आईचं फोटात हातात घेतला आणि लहान मुलासारखा रडत म्हणाला, आई, तू खरी नव्हतीस. असं कधीच म्हणू नकोस, कारण देवाने मला जन्म दिला असेल, पण जगायला तू शिकवलं. मित्रांनो, रक्ताचं नातं नेहमी मोठं नसतं, त्यागाचं नातं मोठं असतं. ज्यांनी आपल्यासाठी आयुष्य जाळलं त्या जिवंतप्रमी प्रेम द्या, कारण गेल्यावर फक्त पेट्या उघडतात, माणसं नाही. ही गोष्ट मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा आई.